अजिबात मैद्याचा वापर न करता फक्त 1 कप गव्हाच्या पिठात भरगच्च सारणाच्या काठोकाठ सारण पसरलेल्या 9 गुळपोळ्या तयार झाल्या आणि सगळ्या पिठाच्या पोळ्या संपेपर्यंत सारण सुद्धा मऊ राहिलं. आणि ही गुळपोळी बघा, किती छान खरपूस, खमंग आणि खुसखुशीत झालीये. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुक्पाखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. आज बनवूया मकर संक्रांत स्पेशल सगळ्यांच्या आवडीची खमंग खुसखुशीत गुळपोळी. त्यासाठी आपण घेतोय 1 मेजरिंग कप इतकं गव्हाचं पीठ. मैदा अजिबात वापरणार नाही आहोत आपण. पोळी खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी 2 टेबलस्पून बेसन पीठ आणि अगदी चिमूटभर मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या पिठाला 2 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन घालायचे. मोहन गरम असताना चमच्याच्या साह्याने सगळीकडे नीट पसरवून घ्यायचं. त्यानंतर हातानेच सगळ्या पिठाला हे छान चोळून घ्यायचं. आता 1 कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप पाणी घेऊन लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चपातीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट भिजवून घ्यायचं. खूप जास्त घट्ट करायचं नाही, कारण त्यामुळे पोळ्या लाटताना मग त्या सहज लाटल्या जात नाही. आता या कणकेला थोडं तेल लावून घेते आणि हा पिठाचा गोळा एकसारखा मळून घेते. हे बघा, हे पीठ ना इतकंच घट्ट पाहिजे, याहून जास्त घट्ट नका ठेवू. अर्धा कप पाणी घेतलं होतं, त्यातलं फक्त 2 चमचे पाणी उरलंय आणि बाकीचं पाणी आपण कणिक भिजवायला वापरलंय. 15 ते 20 मिनिटांसाठी हे पीठ आता झाकून ठेवू. आता सारणाची तयारी करून घेऊ. गुळपोळीच्या सारणासाठी अनपॉलिश्ड तीळ वापरणार आहोत आपण. तर त्यासाठी मी अर्धा कप तीळ घेतले. तीळ छान चटचट वाजायला लागेपर्यंत आणि हलके गुलाबी होईपर्यंत गॅसच्या लो फ्लेम वरती आपल्याला भाजून घ्यायचे. तीळ भाजायला फार वेळ लागत नाही. मंद गॅसवरती 5 ते 7 मिनिटांमध्ये तीळ भाजून होतात. हे तीळ भाजून झाले. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. त्याच पॅन मध्ये पाव कप बेसनही भाजून घ्यायचे. बेसन सुद्धा मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे. बेसन छान गुलाबी रंगावर येईपर्यंत आणि छान मोकळं होईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे बेसनाला खमंगपणा येतो. हे बेसन भाजून झालंय. आता यामध्ये भाजून झालेले जे तीळ आहेत ते तीळही मिक्स करून घेते. तीळ आणि बेसन दोन्ही गार झाले की मग त्यामध्ये गूळ घालून घेऊ. हे तीळ आता गार झाले. यामध्ये 1 कप बारीक चिरलेला गूळ घालून घेऊया. वजनी प्रमाणामध्ये हा गूळ 200 ग्रॅम इतका आहे. भाजलेल्या तीळ आणि बेसनामध्ये हा गूळ हाताने छान मोडून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा. यात घालून घेऊया 1 टीस्पून वेलची पावडर आणि अगदी थोडं म्हणजे पाव जायफळ किसून घालते. हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यात घालून हे गूळ चांगला मिक्स होईपर्यंत मिक्सरवर आपल्याला फिरवून घ्यायचंय. तीळ, गूळ आणि बेसन छान बारीक वाटून घेतलंय मी. हे मिश्रण खूप सुकं आहे, तर याला हलकं ओलसर करण्यासाठी मी 2 चमचे तूप घालणार आहे. पातळ करून घेतलेलं तूप घालते आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेते. तूप टाकून मिक्सरवर फिरवून घेतल्यानंतर बघा, हे मिश्रण असं हलकं ओलसर होतं. हे तिळगुळाचं मिश्रण आता एका बाउलमध्ये काढून घेते. आता कणिक सुद्धा छान मुरली आहे आणि हे सारण बघा, असं सुटं दिसत असलं तरी मुठीत दाबलं की याचा गोळा बांधला जातोय आणि अगदी सहज हलक्या हाताने मोकळा होतो. असं सारण असलं की पोळी लाटताना ते पोळीमध्ये अगदी शेवटपर्यंत पसरतं. या कणकेचे आता आपल्याला लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे आहेत.
हे बघा, या साईजचे गोळे करून घेते मी. खूप छोटे छोटे गोळे केले. 1 कप कणकेमध्ये सगळे 9 गोळे तयार झालेत हे. आता एक एक गोळा दोन्ही हातांनी चोळून चोळून छान मऊ करून घ्यायचा आणि पिठात घोळवून घ्यायचा. पोळीला लावायला जे पीठ घेतलंय ते गव्हाचंच पीठ घेतलंय मी. हा गोळा असा कडेकडेने दाबत दाबत याची पारी करून घ्यायची. अंगठ्याने आणि तर्जनीने फक्त कडा दाबते मी. मधल्या भागाला अजिबात दाब देत नाहीये. ही पारी बघा तळाच्या बाजूने छान अशी जाडसरच राहिली आहे. त्यामुळे कितीही दाबून दाबून सारण भरलं तरी सुद्धा ही पारी फुटत नाही. तुम्ही बघू शकताय एवढूशा कणकेच्या गोळ्यामध्ये मी किती दाबून दाबून सारण भरते. अगदी काठोकाठ सारण भरलंय मी आणि दाबून दाबून छान भरते. आता सगळ्या पारीच्या अशा कडा एकत्र करायच्या आणि सारण जे वरती येत राहतं त्या अंगठ्याच्या साह्याने त्याला मध्ये मध्ये ढकलत राहायचं. सगळ्या कडा अशा एकत्र आणून याचा मोदकासारखा गोळा बनवून घेतला. अगदी थोडं एक्स्ट्राचं पीठ आलं ते तिथेच दुमडून घेतलं आणि दाबून घेतलं. छान घट्ट गोळा तयार झालाय बघा हा. हा सारणाने भरलेला गोळा पिठामध्ये असा घोळवून घ्यायचा आणि त्याला मध्यभागापासून असं बोटांच्या साह्याने दाबत राहायचं. कडांना दाबायचं नाही, मधूनच दाबत राहायचं. म्हणजे बघ आपलं जे सारण असतं ते पोळीच्या शेवटपर्यंत छान पसरतं. जितकं दाबता येईल तितकं दाबून घ्यायचं आणि मग लाटणं घेऊन याची पोळी लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकताय अगदी काठोकाठ सारण पसरतंय आणि पोळी सुद्धा अगदी सहज लाटली जाते. छान या साईजची पातळ पोळी तयार केली बघा मी. आता एकीकडे नॉनस्टिकचा तवा तापायला ठेवलाय मी. पहिलीच पोळी आहे त्यामुळे मी थोडस तेल लावून घेतलंय. आता या तव्यावरती पोळी घालून घेते. हलके बुडबुडे आले की तिला उलथण्याच्या साह्याने सुट्ट करून घेते आणि असं उलटून घेते. छान हलके हलके चटके लागलेत बघा खालच्या बाजूनी. उलथण्याच्या साह्याने या अशा कडा दाबत राहायच्या म्हणजे मग पोळी सगळ्या बाजूंनी छान खरपूस भाजली जाते. उलटून घेते ही पोळी परत. या पोळीला मी तेल तूप अजिबात लावणार नाहीये. तेल किंवा तूप न लावताच या पोळ्या शेकून घेतल्या तर अगदी 15 दिवस सुद्धा या पोळ्या राहिल्यात तरी पोळ्यांना वास येत नाही. तुम्ही ह्या पोळ्या प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता. तर या पोळ्या भाजून घेताना मी तेल किंवा तूप लावत नाहीये. मंद आचेवरती पोळी हलकी खुसखुशीत होईपर्यंत छान भाजत राहायची. गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची. ही पोळी छान भाजून झाली बघा. आता हिला काढून घेऊया. अशाच मी बाकीच्या राहिलेल्याही पोळ्या करून घेते. सगळ्या गुळपोळ्या तयार झाल्यात. साजूक तुपाचा गोळा या पोळीला अजूनच लज्जत देते. वा, काय सुपर क्रिस्पी, टेस्टी टेस्टी. तुम्हाला जर माझी गुळपोळीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.